मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडेंची काल रात्री बैठक. भुजबळांना मंत्रिपद मिळाल्यामुळे मुंडे नाराज असल्याची चर्चा. बाळासाहेबांना अटक करणारे भुजबळ आता शिंदेंना मंत्रिमंडळामध्ये चालणार का? सामनातनं टीका. भुजबळ फडणवीसांचे आदेश पाळतील आता शहा त्यांचे नेते. शहा फडणवीसांनी एकनाथ शिंदेंची कोंडी केली म्हणत शिंदेंना डिवचण्याचा प्रयत्न. बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत मुख्यमंत्री पुढच्या आठवड्यामध्ये मुंबईत बैठक घेणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बैठकीसाठी पुढाकार. जिल्ह्यातील सर्व आमदारांना बैठकीला बोलवलं जाईल. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या नाराजीनंतर राज्य सरकारचं परिपत्रक जारी. स्वागताला वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती बंधनकारक. मात्र परिपत्रकामध्ये असंख्य तथ्यदोष आढळले, त्यामुळे नव्या वादाला तोड. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांच्यावरती आज शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार. वयाच्या 87व्या वर्षी पुण्यामध्ये अखेरचा श्वास घेतला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून डॉक्टर जयंत नारळीकरांना श्रद्धांजली. त्यांचं योगदान नेहमीच लक्षात ठेवलं जाईल आणि प्रेरणादायी राहील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकरांची एक्सपोस्ट. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मुळशी तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणेंच्या लहान सुनेची आत्महत्या. गुन्हा दाखल झाल्यानंतर राजेंद्र हगवणे फरार. याआधी मोठ्या सुनेनेही केला होता छळाचा आरोप. पोलिसांकडून कोणती कारवाई नाही. अलमट्टी धरणाच्या अडचणीसंदर्भामध्ये आज राज्य सरकार लोकप्रतिनिधींची बैठक घेणार. कर्नाटक सरकारकडून धरणाची उंची वाढवण्याच्या हालचाली. मात्र कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा याला विरोध. कोल्हापूरच्या हद्दवाढीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवरती. हद्दवाढ झाल्यास सिटी बस ग्रामीण भागात येणार नाही आणि हद्दवाढीला समर्थन करणाऱ्यांची भूमिका. तर बस बंद झाल्यास शहरात येणारा भाजीपाला बंद करणार. हद्दवाढीला विरोध करणाऱ्यांची भूमिका. बदलीसाठी धाराशिवमधील काही शिक्षकांनी बनावट प्रमाणपत्र दिल्याचा आरोप. दिव्यांग आजारी शिक्षकांनी दिलेल्या प्रमाणपत्राची सोलापुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये तपासणी करण्याचे आदेश. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.